साताऱ्याच्या कराड शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, संपूर्ण रस्त्यावर गाराच गारा। वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार सरी, उन्हाळी पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत। पुढील काही तास पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात अवकाळी पावसाची हजेरी, आंबा आणि काजूला फटका, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून उकाडा देखील जाणवतोय। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणे राजुरी परिसरात गारपिटीसह पाऊस, खानापूर तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड, पैठण, बिडकीन, वैजापूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, यामुळे गहू, कांदा, भाजीपाल्यासह इतर पिकांचं नुकसान। कोल्हापुरातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शाहूवाडी परिसरात गारपीट। जालना जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची धावपळ, काढणीला आलेली पिकं आणि फळ पिकांना फटका बसण्याची शक्यता। ऐन उन्हाळ्यात गुहागरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला, शृंगारतळी ग्रामपंचायत परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे 8 बोअरवेल्स आणि 1 विहीर बाधित, प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाहीच, कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय होऊनही पूर्णपणे अंमलबजावणी न केल्यानं शेतकरी नाराज। पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान बँक खात्यातून काढण्यापासून राष्ट्रीयकृत बँका आडकाठी आणत असल्याचा धक्कादायक प्रकार। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील हे प्रकरण, याकडे राज्य सरकारनं लक्ष घालावं, शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर राज्यातील महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही, तसंच येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपनीमध्ये घुसू, शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा। नांदेडच्या अंतेश्वर बंधाऱ्याचं पाणी अहमदपूर तालुक्याला देण्याच्या निर्णयाला लोहा तालुक्यात शेतकऱ्यांचा विरोध, लोहा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। अहमदपूरला पाणी दिल्यास लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही अशी भीती। अकोल्याच्या बाळापूरमधील अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनीच्या सोयाबीन खरेदीत घोटाळा, तब्बल 1297 क्विंटल सोयाबीनची खरेदी न करता नाफेडच्या पोर्टलवर नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, जवळपास 63,44,924 रुपयांची फसवणूक, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल। माथेरानमध्ये पर्यटक वाढवण्यासाठी स्थानिक रोजगार व्यावसायिक आणि आमदार महेंद्र थोरवे यांची बैठक, माथेरान दस्तुरी नाका परिसरात आमदारांनी दुसऱ्यांदा पाहणी केली। अश्वपालक, हात रिक्षा, ई रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला थोरवेंनी सूचना दिल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी हा उपक्रम, अनेक तालुक्यात नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनलाईन तहसील कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवतील। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उटी पूजेला सुरुवात, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन उटी पूजेची परंपरा, रोज 1.5 किलो चंदन उगाळून केली जाते उटी पूजा। गोसीखुर्दच्या पाण्यासाठी काँग्रेस करणार वैनगंगा नदीत ठिय्या आंदोलन, गोसीखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्यानं शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा आरोप। सांगलीतील काळीखण उद्यानला महावीर चक्र विजेते शहीद पांडुरंग साळुंखे उद्यान असं नाव, तर कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकास शौर्य चक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले चौक असं नामकरण करण्यास महापालिकेकडून परवानगी, लवकरच हा नामकरण सोहळा महापालिकेकडून आयोजित करण्यात येणार। भंडाऱ्याच्या आंधळगाव वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन, कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा देण्याची मागणी। नागोठणेमधील पिगोडे ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण, अपंग कल्याण विकास निधीचं वाटप न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक।
यवतमाळच्या राळेगाव शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात. शासकीय जमिनीवर 135 अतिक्रमणधारक. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढलं जाणार. गडचिरोलीतील अगरबत्ती उद्योगाच्या नावावर 40हून अधिक महिलांची फसवणूक. चामोर्शीतील भाजपचे नगरसेवक आशिष पिंपरेंवर गंभीर आरोप. न्याय न मिळाल्यास महिलांचा आत्मदहनाचा इशारा. रायगडच्या पेण शहरात प्राईड सिटी इमारतीमध्ये लिफ्टचा अपघात. अपघातात दोघांचे पाय तुटले. सोसायटीतील नागरिक आक्रमक. बिल्डरनं नागरिकांची फसवणूक केल्याचा नागरिकांचा आरोप. समृद्धी महामार्गावर धक्कादायक घटना. पुलावर लोखंडी अँगल तुटल्यानं अनेक वाहनांचे टायर फुटले. भरधाव वाहने पुलाच्या अँगलला धडकल्यानं मोठा अपघात टळला. उन्हाच्या तडाख्यामुळे ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 पर्यंत, तर माध्यमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 पर्यंत. दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून धडक कारवाई. दहसिर टोल नाक्यावर पहाटे दुधाच्या गाड्यांची तपासणी. 3 गाड्यांमधून दुधाचे नमुने संकलित. भेसळीच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोनने पाहणी करणार. तसंच 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीने करणार. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. पुणे शिरूर संभाजीनगर महामार्गावर टोल भरावा लागणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत टोल वसुलीला मंजुरी. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मनमाडला बहुजन समाज पार्टीचं धरणे आंदोलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ केलं धरणे आंदोलन. उदयनराजे भोसले यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. वतन जमिनींच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. सातारा राजघराण्याची जागा बेकायदेशीररित्या बळकावल्याचा केला आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.